श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आक्रमक। आपण पाहत आहात बीबीएम न्यूज नेटवर्क। जत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत प्रशासनावर दबाव वाढताना दिसतोय। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने देण्यात आलाय। या संदर्भात शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटच्या वतीने जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अधिकृत निवेदन सादर करण्यात आलंय। निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय की जत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं व जमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले असले तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळालेली नाही। नुकसान भरपाई रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून वाढते उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे असंही या निवेदनात नमूद करण्यात आलंय। अतिवृष्टीग्रस्त सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करावेत। पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी। नुकसान भरपाईसाठी दाखल व प्रलंबित अर्जांची सविस्तर माहिती जाहीर करावी। अद्याप मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्यावा। या मागण्यांकडे शासन व प्रशासनानं दुर्लक्ष केल्यास दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सांगली एसटी बस स्थानक इथं रास्ता रोको व तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटचे तालुका अध्यक्ष मनसूर खतीब, युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, उत्तम चव्हाण, सुवर्णाताई अलगूर, प्रताप शिंदे तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वेळेत निर्णय न झाल्यास आंदोलन अटळ असल्याचा इशारा देण्यात आलाय। आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देते का याकडे संपूर्ण जत तालुक्याचे लक्ष लागलंय। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।